जे अरे माऊली आपण आज आलो आल्याच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे नोव्हेंबर या महिन्यामध्ये जे आल्याच्या प्लॉटला आपल्याला कोणते प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे ज्यामुळे आपलं जे अद्रकमध्ये चांगला कंद आहे तो चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो। तर शेतकरी मित्रांनो सध्या सर्वीकडे जे सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे ते पावसामुळे काय झालेलं आहे जे आपले आले प्लॉट आहे टोटल पिवळे पडलेले आहे आणि ट्रेसमध्ये गेलेले आहे। तर याचे कारण असं असतं शेतकरी मित्रांनो जे काही पांढऱ्या मावाची संख्या आहे ती कमी होत असते, ते कमी झाल्यानंतर जे काही आपटेक येते आपटेक व्यवस्थित प्रमाण होत नसतं। तर आपण ह्या प्लॉटमध्ये आलेलो ह्या प्लॉटला आपण जे काही वेगवेगळी जी हुमिक असो फार्मराईज असो मायक्रोराईज असो हे दिलेलं आहे। तर आपण सांगत असतो की फार्मराईज द्या तुम्ही, फार्मराईज दिल्यानंतर जे काही आपण दिलेली NPK खतं वगैरे काही PGR वगैरे देत असतो आपण ते लीच आउट होत नसतात, त्यामुळे आपल्याला फार्मराईज देणं गरजेचं आहे। भरपूर शेतकरी म्हणतात आम्ही हुमिक ॲसिड द्यावं का फार्मराईज द्यावं, तर तुम्हाला फार्मराईज हे बेस्ट ऑप्शन एकदम जबरदस्त बेस्ट ऑप्शन राहणार आहे। तर समोर आपल्याला जे काही नोव्हेंबर महिन्यामध्ये तर आपल्याला काय करायचं कंदवाढीसाठी आपल्याला सर्वप्रथम जे स्टार्टिंगला कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन हे आपल्याला देऊन घ्यायचं आहे। तर कॅल्शियम नायट्रेट प्रति एकरी आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला 5 किलो देणं आहे आणि जे बोरॉन आहे ते बोरॉन आपल्याला 1 किलो देणं आहे। तर याचं जे काही असं होणार आहे जे इथून पुढं कंदवाढीस जे लवचिकपणा कंदाला वगैरे लागत असतो ते कॅल्शियम नायट्रेटमुळे आपल्याला भेटून जात असतं। त्यानंतर आपल्याला 6 दिवसानंतर मॅग्नेशियम सल्फेट प्लस मायक्रोन्यूट्रंट प्रति एकरी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला द्यायचं आहे 12 किलो आणि जे मायक्रोन्यूट्रंट देणार असं आपण तो मायक्रोन्यूट्रंट आपल्याला 2 किलो द्यायचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो भरपूर ठिकाणी जे प्लॉट पिवळ झालेले आहे म्हणजे पिवळ झाल्याचं हेच कारण असतं की सगळ्यात प्रमाण जास्त जे काही आबळ असतं, आबळ असल्यानंतर जे काही फोटोसिंथेसिस वगैरे होत नसतं तर त्या कारणामुळं सगळ्यात जास्त आपले आले प्लॉट पिवळ पडत असतं। तर पिवळ पडल्यानंतर आपल्या सगळ्याच झाडाला जे मॅग्नेशियमची गरज असते तर आपण ह्या प्लॉटला आपण मॅग्नेशियम सल्फेट झिंक फेरस हे मायक्रोन्यूट्रंटमध्ये भेटून जाणार आहे, त्यामुळे आपण हे दोन्ही कॉम्बिनेशन आपल्या प्लॉटला द्यायचं आहे। त्यानंतर 6 दिवसानंतर पुढचा जो डोस राहणार आहे तो डोस आपल्याला कंद फुगवण्यासाठी आपल्याला द्यायचा आहे, ते म्हणजे ॲडव्हान्स कंपनीचं न्यूट्रिओ। अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला याचे येत असतात। तर न्यूट्रिओ 8 लिटरची जी काही बकेट आहे ती बकेट द्यायची आहे, त्यामध्ये सायटोकायनिन प्लस जे काही पोटॅशियम असतं ते पोटॅश आहे, त्यांना जे काही एकदम जबरदस्त कांडी लांबत असते, कांडी लांबून जे प्लॉट आहे प्लॉट एकदम ग्रीनरी घेण्यास मदत करत असते। अतिशय खूप सुंदर रिझल्ट त्याचे येत असतात। त्यानंतर 6 दिवसानंतर आपल्याला जे काही GS बायोचं सम्राट आहे ते सम्राट आपल्याला द्यायचं आहे। 5 किलोची बकेट येत असते ते आपल्याला प्रति एकरी 5 किलोची बकेट द्यायचं आहे, जेणेकरून शेतकरी मित्रांनो इथून पुढे फक्त आपल्याला कांडी लांबच असेल तर सम्राट झालं त्याच्यावर आपल्याला जोर देणं आहे। त्यानंतर समोरचा जो डोस आहे तो डोस आपल्याला पोटॅश 50 द्यायचं आहे। पोटॅश 50 जर दिला आपण जे खालील जो करपा येत असतो तो करपा क्लिअर होणार आहे आणि जे आपला कंद आहे तो कंद फक्त फुगवणसाठी एकदम टॉप टू बॉटम जर फुगवण जर करायचं असली तर तुम्ही पोटॅश 50 हे देऊ शकता। असं आपल्याला टोटल 30 दिवसाचं जे प्लॅनिंग आहे ते आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे। आणि फवारणीमध्ये तर भरपूर शेतकरी म्हणते आम्ही आता फवारणी घेतली पाहिजे की नाही, तर फवारणी घेणं बी खूप महत्त्वाचं आहे। जोपर्यंत तुमचा प्लॉट जो वरती हिरवगार आहे तोपर्यंत खाली हे पोसत राहणार आहे, म्हणजे प्लॉट टोटल जर फोटोसिंथेसिस जर पान जर हिरवगार असलं तर हिरवगार असल्यानंतरच पान आपली जी काही स्टोरेज क्षमता वाढत असते, म्हणजे अन्न निर्मिती होत असते, म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रिया जोरात होत असते, त्यामुळे जे आपलं आद्रक पिकाला खाद्य वगैरे लागत असतं ते आपटेक लवकर प्रमाणात होत असतं आणि कांद्याची साईज त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात दिसत असते। त्यामुळे आपलं प्लॉट आहे आपल्याला हिरवगार जिथपर्यंत ठेवता येईल तोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे। त्यामध्ये आपण जे की या 1 महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण 3 फवारणी सांगणार आहे, त्या 3 फवारणी तुम्हाला करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला जी काही पहिली फवारणी आहे ती पहिली फवारणी आपल्याला ब्ल्यू कॉपर प्लस टेप्टोसायक्लिन याचं जे काही फवारणी आहे ते घेऊन टाकायची आहे। तर ब्ल्यू कॉपर आपल्याला वापरायचं आहे 40 ग्राम प्रतिपंप आणि जे काही टेप्टोसायक्लिन आहे टेप्टोसायक्लिनची 1 पुडी आपल्या प्रतिपंपाला वापरायचं आहे। त्यानंतर जे काही 8 दिवसानंतर आपल्याला दुसरा स्प्रे टाकायचा आहे। दुसरा स्प्रे म्हणजे आपल्याला कोसाईड प्लस कर्जट हे टाकायचं आहे। कोसाईड आपल्याला वापरता वेळेस आपल्याला 30 ग्राम वापरायचं आहे, त्यासोबतच आपल्याला जे काही कर्जट वापरणार आहे आपण ते कर्जट आपल्याला 30 ग्राम वापरायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला कराटे हे 30 ml वापरून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडंफार जे काही जाळे वगैरे असतात आपण म्हणू शकतो जाळे वगैरे असतात ते थोडं आळे वगैरे थोडं प्रादुर्भाव झाला ते कराट्याने क्लिअर होऊन जाणार आहे। हे 2 फवारण्या आणि शेवटची जी फवारणी आहे तर नोव्हेंबर एंड आसपास ते आपल्याला कोनिकाय घ्यायचं आहे, जेणेकरून कोनिकाय घेतल्यानंतर कॉपर ऑक्झिक्लोराइड त्यामध्ये येत असतं, तर भरपूर ठिकाणी जे लिप स्पॉटचा प्रादुर्भाव होत असतो ते 100% नियंत्रण देणार आहे। याच आपल्याला पुरा नोव्हेंबरमध्ये आपल्याला आपल्या प्लॉटची काळजी घ्यायची आहे। आता जर तुम्ही असं आपण सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तसं केलं तर अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला आपल्याला नोव्हेंबर या महिन्यामध्ये दिसणार आहोत। शेतकरी मित्रांनो